मी एक सुशिक्षित मध्यमवयीन गृहिणी आहे. प्रज्ञा इकडे आहे. घर, मुलं यात समाधानी, आनंदी आहे. किती वेळ? आता अगं काम करायला बोलवलंय तुला. पटकन भाजी निवडून दे मला. प्रज्ञा. पण आता इतक्या वर्षांनंतर घर आणि मुलं या पलीकडेही जाऊन काहीतरी करायला हवं असं वाटायला लागलंय. माझी आई नेहमी म्हणायची, आपण मातृऋण पितृऋण मानतो, पण समाज ऋण किती मानतो. मला असं वाटलं की समाजासाठी काहीतरी करण्याची हीच योग्य वेळ आहे. म्हणजे शरीर मन थकल्यानंतर करण्यात काय अर्थ आहे ना. आमच्याकडे ना कामाला अनिता येते बऱ्याच वर्षांपासून. आमची मैत्री फारच घट्ट आहे. या आला. आमच्या दोघींमध्ये अनेक पद्धतींचे संवाद होत असतात. या सगळ्या गप्पांमधूनच मला तिच्या आजूबाजूच्या लोकांची आयुष्य समजत असतात. लई लोकांचे आयुष्य बदलली मी बघितली, पण मला ना निव्वळ तुझ्या आजूटोना वाटतं बघा. मला असं वाटलं की कामाची सुरुवात या लोकांना भेटून केली तर. जगायचं तर वाघासारखं जगायचं, नहीं तो कभी भी मरायचं. ये बुधरपेट में जितना तकलीफ उठाया किंतु उतना सुकून ये संस्था वाला ने हमको अच्छा किया है. मी इथं नसते तर माझी मुलगी इथं असती उभी राहिली, आणि मी आज आहे ना ते त्यांच्यामुळेच आहे. आईवडिलांनी आम्हाला नशिबावर सोडलं होतं, पण सरांनी खूप मदत केली. त्या संस्थेत गेल्यामुळं म्हणजे जीवनाचा जगण्याचा मार्ग, जीवन एवढं सुंदर आहे ते आपलं म्हणजे तिथं गेल्यापासून आम्हाला समजलं. एक खूप महत्त्वाची शिकवण या संस्थेने दिली आहे की तुम्ही कितीही मोठे झाला तरी माणूस म्हणून जगा. आनंदी आहे, आनंदी आहे. या लोकांना भेटल्यावर माझ्या लक्षात आलं की त्यांची आयुष्य फक्त दुरुस्त न करता त्यांना जगण्यातलं सौंदर्य दाखवणाऱ्या वंचित विकास संस्थेचं काम समजून घेतलं पाहिजे. आपण त्या संस्थेची मदत घेतली तर. अरे ग्रेट आयडिया. वा मस्त, थँक्यू. येऊ मॅम. अनितानी सांगितलेल्या पत्त्यावर मी आले. ऑफिस साधंच होतं. ऑफिसमध्ये मी अनेक जणांशी बोलले. त्यातून समजलं की या सगळ्या कामामागचा मूळचा विचार हा विलास चाफेकर सरांचा आहे. खरं तर चाफेकर सर स्वतः या संस्थेचे संस्थापक आहेत. मी भेटले त्यांना. आमची थोडीफार चर्चाही झाली. या सगळ्या कामाची सुरुवात त्यांनी एकट्यानेच केली होती. स्वतःची न संपणारी आजारपणं, कौटुंबिक समस्या या सगळ्यामुळे खचून न जाता त्यांनी समाजासाठी काम करायचंय हे स्वतःच्या कॉलेज जीवनातच ठरवलं होतं. भारतभर व्याख्यानं देणं, तरुणांना एकत्र आणणं आणि त्यांच्या मदतीने पथनाट्यांच्या माध्यमातून जनजागृती करणं, हे सर्व करत असताना त्यांच्या लक्षात आलं की एकट्याने काम करून चालणार नाही, तर त्याला संघटनेची ताकद हवी. 1982 साली जाणीव संघटनेची स्थापना केली. जाणीवचा अर्थ अतिशय स्पष्ट आहे. माझ्या डोक्यात एक असं होतं की प्रत्येकाच्या मनामध्ये जाणीव असतेच, फक्त ती जागृत नसते. ती जागृत केली पाहिजे, त्याच्यामध्ये सामाजिकता असली पाहिजे. हे जर झालं तर लोक समाजासाठी काम करायला लागतील. पुण्यामध्ये जाणीवचं वेगळं स्वरूप आहे आणि इथे आम्ही लक्ष केंद्रित केलं ते फेरीवाल्यांवर. आणि त्याचं कारण असं आहे, आमचे सुरुवातीचे काही कार्यकर्ते फेरीवाल्यांची मुलं होती. कोणी फुटाणे विकणाऱ्याचा मुलगा आहे, तर कोणी भाजी विकणारी आहे तिचा मुलगा आहे. म्हणून त्यांच्यात काम अगोदर सुरू केलं. चाफेकर सरांची आणि माझी चर्चा अपेक्षेपेक्षा बरीच लांबली, पण चर्चा खूप छान झाली. कधी एकदा आमचं सगळं बोलणं मी प्रज्ञाला सांगतेय असं झालं मला. ए प्रज्ञा, आज पावभाजी नको ग. आज ना काहीतरी वेगळं खाऊया. ते खाऊच ग, पण तू आज वंचित विकास मध्ये गेली होतीस ना, तिथे काय झालं? अगं एका दिवसात कसं ठरवता येईल? म्हणजे काय आहे, वंचित विकासचं काम ना खूप वेगवेगळ्या लोकांमध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारचं आहे. मला सरांनी काय सजेस्ट केलं की मी प्रत्येक ठिकाणी ते काम पाहून अनुभवून यावं, मग पुढचं पुढे बघू. अरे नमस्कार. नमस्ते ताई, काय म्हणता? छान. बघ का हो, आपल्या दुकानावर अतिक्रमणवाल्यांनी कारवाई केली होती ना मध्ये. त्या दिवशी आमची तर जे अतिक्रमण खात्याने आमची तर कारवाई केली आणि कारवाई मोठ्या प्रमाणात केली होती. त्यावेळेस पूर्णपणे आमच्या तंदूर भट्ट्या, आमचं फ्लोरिंग, आमच्या पुढच्या टेबल, जे काय आमचे साहित्य वगैरे आहे आम्ही जे व्यवसायासाठी वापरतो
ते सगळं उचलून नेण्याचा प्रयत्न करीत असता माझ्या भावानी एक संजय शंके म्हणून आहेत त्यांच्याशी संपर्क साधला. ते जाणीव संघटनेचे अध्यक्ष आहेत. ते आमच्यासाठी धावून आले आणि त्यांनी ही पूर्णपणे कारवाई थांबवली. कुठली संघटना? जाणीव संघटना. जाणीव संघटना. अहो आत्ता मी तुमच्या संघटनेच्या ऑफिसमध्ये जाऊन आली आहे. मला ना तुमच्या संघटनेची जरा जास्त माहिती करून घ्यायची आहे. नाही सांगतो ना तुम्हाला, आमच्यासारखे भरपूर तिथे आहेत. तुमचं काय असेल तर कॉन्टॅक्ट वगैरे करून देऊ शकतो. अरे वा, ग्रेट. मी फोन करीन ना तुम्हाला. हां. त्यांनी मला फोन नंबर्स दिल्यावर मी सर्वप्रथम संजय शंके सरांना जाऊन भेटली. कामाला सुरुवात केली ती फेरीवाल्यांना एकत्र करणं, फेरीवाल्यांच्या समस्या जाणून घेणं. ज्यावेळेस मी इथं धंदा चालू केला किंवा उपजीविकेचं साधन चालू केलं त्यावेळेस आम्हाला खूप अडचणी होत्या. ती अतिक्रमणची कारवाई होती, स्थानिक लोकांची अडचण असायची. कोणी म्हणायचं इथं धंदा करू नका. आम्हाला खूप असा त्रास झालेला आहे, पोलिसांचा खूप त्रास झालेला आहे. ते पावती फाडायला यायचे, 500 रुपयाची पावती, 200 रुपयाची पावती. जो ग्राहक असायचा त्याचाही दमदाटीचा भाग असा. नवीन माणूस दिसला हातगाडीवाला की त्याला दम दिला जायचा. 2 तासाचा धंदा होतो. कॉर्पोरेशन आले, आम्ही 50 रुपयाची पावती फाडतो, पावती घेतो, जतावून ठेवतो. की एवढंच विनंती आहे की आमची सगळ्याला समान धरावं आणि आम्हाला लायसन भेटा. हे लोकसंख्येच्या प्रमाणात परवाने मिळावेत, त्यांना सुरक्षा मिळली पाहिजे, संरक्षण मिळलं पाहिजे. अशा छोट्या छोट्या गोष्टी होत्या. मग आंदोलनं वगैरे खूप झाली, पण ह्यातूनही मार्ग निघत नव्हता. मग असं सुचलं की आत्ता काय करावं, तर एक स्वतंत्र ह्यासाठी कायदा असला पाहिजे. मग ह्या सगळ्यांवर आम्ही जो ड्राफ्ट लिहिला की कायदा असावा म्हणून, तो आम्ही 99ला पाठवला, भारत सरकारकडे सादर केला आणि तो 2000ला स्वीकारला भारत सरकारने. आत्ताचं जे कायदा आहे द स्ट्रीट वेंडर प्रोटेक्शन ऑफ लाईव्हलीहूड रेग्युलेशन ॲक्ट 2014, हा कायदा असा सांगतो की आत्ता प्रत्येक फेरीवाल्याला जगण्याचा आणि सुरक्षित राहण्याचा अधिकार आहे. म्हणजे विमा, पेन्शन वगैरे इथंपर्यंत मिळण्याचे अधिकार आहेत. दुसरी गोष्ट, त्याला चांगलं घर मिळलं पाहिजे. ॲक्च्युली आम्ही फक्त रस्त्यावरती, आम्ही फुटपाथवरती आम्ही धंदा करतो. आम्हाला एवढं काय नॉलेज नव्हतं. आम्ही फक्त व्यवसायच करत होतो. पण संजय शंके आल्यापासून त्यांनी आम्हाला बऱ्याच प्रकारची माहिती दिली की पाथर व्यवसायांचे काय अधिकार आहेत आणि त्यांना काय अधिकार मिळावेत. यासाठी आता ते भरपूर झगडतात आणि त्यांच्यापासून आम्हाला भरपूर प्रकारची माहिती मिळाली आहे. आमच्यासाठी जाणीव संघटनेने आमच्यासाठी उपजीविकेचं साधन आणि तो हक्क निर्माण करून दिलेला आहे. आम्हाला कायदा पास करून घेतलेला आहे जाणीव संघटनेने आमच्यासाठी, आणि याच्यासाठी आम्ही जाणीवचे खूप आभार मानतो. सरांच्या म्हणण्यानुसार असंघटित क्षेत्रातले घटक जर मोजले तर 122 होतात. त्यातल्या एका घटकाचा आत्ता विषय संपतोय, म्हणजे 121 घटक राहिले. तेवढ्यांसाठी काम करावं लागेल. तर जाणीवची गरज खूप मोठी आहे. जाणीव संघटनेचाच एक कार्यकर्ता या गोसावी वस्तीच्या शेजारी राहत होता. त्याच्यामुळेच तिथली परिस्थिती चाफेकर सरांना कळली. इथे नांदेड म्हणून गाव आहे. त्या नांदेडमधल्या एका डोंगर उतारावरती गोसावींची वस्ती आहे. ही भटकी जमात आहे. एकतर भारतामध्ये जाती खूप, त्याच्यामध्ये ज्यांची फारशी नोंदच नाही असे भटके विमुक्त, त्यातली गोसावी जात. या गोसाव्यांमध्ये अनेक जाती आहेत आणि त्यातले हे राखोळ्या गोसावी. पुण्यासारख्या इतक्या प्रगत सुसंस्कृत शहरात असा वंचित समाज असू शकतो याचं मला नवल वाटलं. पहिली वस्ती आमची म्हणजे अशी झोपडपट्टी होती. ते आमचे सगळे झोपडे होते पाष्टाचे. एखाद्या घराला आग लागली की निम्मी वस्ती जळायची. आणि दिवे लावायचे असे बाटलीतून. तेव्हा लाईट वगैरे काही नव्हती. पाणी नव्हतं. कॅनेलला जाऊन पाणी, बायका वगैरे डोक्यावर पाणी आणत होते. हे आणि पहिले म्हशी सांभाळायच्या, राखोळे म्हशी असायच्या, स्वतःच्या नसायच्या. 30 रुपये महिना यायचं एका म्हशीला. असे 5-5 म्हशी सांभाळायचे. 150 रुपये महिन्याचे आले की 50 रुपये खर्चायला घरात आणि 100 रुपये त्यांना दारू प्यायला. आता एवढ्या वस्तीत दारू होते की खूप भांडणं, उजेड स्तर भांडणं व्हायची वस्तीत. आणि एकेकीला इतके मारायचे तर खूप मारायचे. मुलींना बिलकुल शिक्षण नव्हतं. 15 बी कळायचे नाही, 16 ना 18 बी काय. 18 तर हे असं तपासच नाही. 12-13 वर्षात लग्न लावून टाकायचे धनगरासारखे. तर 1982 मध्ये जाणीव संघटनेचे चाफेकर सर हे पहिल्यांदा इथं त्यांच्या कार्यकर्त्या ते सगळे मिळून आले. इथं एक मीटिंग घेतली आमची. बैठका घेऊन, घरोघरी जाऊन, लोकांच्या सतत संपर्कात राहून सरांनी त्यांचे हे सगळे प्रश्न सोडवायला सुरुवात केली. वेळ लागला, पण हळूहळू लोक बदलू लागले. सुधारणा होऊ लागली. पहिल्या सुरुवातीला आम्ही एक 15 ऑगस्ट साजरा केला, सण आपला महाराष्ट्र सण. त्याच्यानंतर मग हळूहळू गणेश उत्सव साजरा करायला लागलो. नंतर मग नवरात्र उत्सव साजरा करायला लागलो. शिवजयंती साजरी करायला लागलो.
आमचं ठरलं खेळ आणू, ढोल ताशाचा खेळ आणू. तर मग चाफेकर सरांनी आम्हाला थोडीफार मदत करून काय आमचे वर्गणी जमा करून आम्ही खेळ तयार केला झांज पथकाचा. आमच्या इथं बालवाडी झाली आहे, पाण्याची टाकी झाली, विजेचे लाईट आले. नंतर दारूबंदी करताना हाणामारी करणार, पैसे कुठून आणले काय आणले, दारू पिणार हाणामारी करताना त्याला घरात जाऊन मारलं. हो, घरात जाऊन मारलं, दगड मार त्यांच्या घरावर सत्ता केली. तू राहू नको वस्तीमध्ये, चांगला राहा, सरांनी शिकवलं तसा राहा. काही लोक कर्ज घ्यायचे असे 10%. ते कर्ज 10%चं बंद केलं. बँकेतून कर्ज असं मंजूर करून दिलं सरांनी. हरभरा, जांभळे, चिंच प्रत्येक जण तो धंदा करायला, म्हणजे घरोघर प्रत्येक जण सुधारले. कशामुळं तर सरांच्यामुळं. मुली 15वी होत आहेत, कोण शिक्षिका झाल्या आहेत, शिक्षणाची ती सोय भरपूर झाली. मी 12वी झाले माझे. मी आता म्हणजे शाळा पण करते आणि जॉब पण करते. माझ्या दीदीची ग्रॅज्युएट कंप्लीट झालेलं आहे आणि ते सरांमुळे झालेलं आहे. राखोळ्या गोसाव्यांनी म्हशी सांभाळण्याचं काम आता जवळजवळ थांबवलंय. भौतिक सुधारणांबरोबरच विचारांनीही हे लोक बदललेत आणि या सुधारणांचा आनंद, समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय. मग त्याच्यानंतर त्याच्यातून आमच्यात खूप बदल झाला, सगळी व्यवस्थित राहायला लागली. गोसावी वस्तीसारखे अनेक वंचित घटक आजही भारतात प्रचंड प्रमाणात आहेत. या सर्व वंचितांमध्ये चाफेकर सरांनी हळूहळू काम करायला सुरुवात केली. आंदोलनात्मक पद्धतीचं काम जाणीव संघटनेतून होतच होतं, परंतु रचनात्मक काम करण्यासाठी नोंदणीकृत संस्थेची गरज होती. आणि मग 8 सप्टेंबर 1985ला वंचित विकास या संस्थेची आणि ट्रस्टची स्थापना केली. वंचित विकास याचा अर्थ असा की आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक सगळ्या दृष्टीने जे समाजात वंचित घटक आहेत त्या वंचित घटकांचा विकास करायचा. आता ह्याच्यामध्ये समाजातले कुठले घटक येतात? दलित येतात, आदिवासी येतात, भटके विमुक्त येतात, शेतकरी येतात, शेतमजूर येतात, ग्रामीण गरीब आणि शहरी गरीब येतात. आणि मुख्य म्हणजे या सगळ्या समाज घटकांमधल्या बायका आणि त्यांची मुलं येतात. सबंध देशभर ही कल्पना आहे की हे भावी नागरिक आहेत. माझं म्हणणं असं आहे, भावी नागरिक नाहीत, ते आजच कोणीतरी आहेत, त्यांना स्वतंत्र अस्तित्व आहे, ते मूल आहे आणि त्या मुलाला त्याचं मूलपण जगण्याचा कायदेशीर आणि निसर्गता हक्क आहे. तो मिळाला पाहिजे. तो रानवाराचा हेतू आहे, तोच अभिरुचीचा हेतू आहे. आम्हाला बी खेळणे द्या की तुम्ही, आम्हाला बी जत्रेत न्या की तुम्ही, आम्हाला बी खाऊन द्या की तुम्ही, आम्हाला बी शाळेत न्या की तुम्ही. मला आठवतं 1995 मध्ये महाराष्ट्रभर जवळजवळ 350 ठिकाणी अभिरुची वर्ग भरत आणि 15-16 हजार मुलं मुली त्याच्यामध्ये सहभागी होते. हा अभिरुची म्हणजे काही नाही, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट क्लास. म्हणजे मुलांना की असं झाले की आता नुसता अभ्यास आणि अभ्यासच, पालक पण म्हणतात अभ्यास करा. त्यामुळं मग ह्या गटा करून मुलांना म्हणजे एक आनंद मिळतो खेळाचा आणि त्यांना खूप छान वाटतं. म्हणजे खेळल्यानंतर 1 तास फ्रेश, घरी गेल्यानंतर ते छान अभ्यास पण करतात. मी शाळेत ना आलो ना लगेच दप्तर ठेवतो, इकडे येतो पळत पळत. मला खूप आवडतं अभिरुची वर्ग. मग मुलांना ते रुळतात, 1 तासभर छान म्हणजे गप्पा मारतात, त्यांच्या घरातल्या अडचणी मुलं सांगतात. आणि पहिली गोष्ट म्हणजे काही मुलं अशी घाबरत होती, तिथे येऊन जरा आता म्हणजे बोलायला पण शिकली. आणि आम्ही मुलांना शिकवत नाही, मुलांकडूनच आम्हाला म्हणजे छान छान गोष्टी शिकायला मिळतात. आम्हाला बी खेळणी द्या की तुम्ही, आम्हाला बी जत्रेत न्या की तुम्ही, आम्हाला बी खाऊ द्या की तुम्ही, आम्हाला बी शाळेत न्या की तुम्ही. हे बोल वंचितांचे, वंचित जगण्याचे, स्वप्न विकासाचे यांच्या आहे हो आमचे. सुरुवातीपासूनच म्हणजे संस्थेकडून अभिरुची वर्ग हे वेगवेगळ्या ठिकाणी चालतात आणि प्रामुख्याने म्हणजे संकल्पनाच ही आहे की अभिरुची वर्गामधूनच रानवारा हा निर्माण झालेला आहे.
याचं आमचं टार्गेट म्हणजे वस्तीतली मुलं किंवा जिल्हा स्तरावरील किंवा गावातली मुलं असंच आहे. माझ्या संस्थेमध्ये आम्ही भाषेची गोडी शिबिरं घेतो, तर त्याच्यामध्ये या रानवारातल्या गोष्टी, त्यातल्या कथांचं वाचन होतं, कविता सांगितल्या जातात आणि रानवाराच्या मुखपृष्ठावर चित्र छापून येणं ही अतिशय अभिमानाची आणि प्रेस्टिजियस गोष्ट मुलांच्या दृष्टीने असते. त्याच्याबरोबर रानवाराचं वैशिष्ट्य आगवेगळं म्हणजे रानवारात जी मुलं लिहितात त्या लेखांना, कवितांना, चित्रांना पुरस्कार दिले जातात. तर त्या लेखमाला किंवा कथा वेगवेगळ्या आलेल्या कविता यांचं एकत्रीकरण करून रानवाराचं प्रकाशन पण सुरू झालं आणि त्याच्यातनंही काही पुस्तकं तयार झाली. ज्योतिताईंचं सर्कस डॉक्टर आहे, तोतोच्या आता खूप लोकप्रिय झालेलं पुस्तक आहे, परंतु ते पहिल्यांदा रानवारामधनं प्रकाशित व्हायला सुरुवात झाली. त्याचं पुस्तकही झालं. आणि रानवारा मासिक, पाक्षिक, लेखन, नंतर त्याचं डिस्ट्रीब्युशन वगैरे हे सगळं जे आहे ह्याच्या मुळाशी आहे ही एक वाचक चळवळ आहे. मुलांनी खूप वाचावं, चांगलं वाचावं आणि खूप लिहावं आणि चांगलं लिहावं ह्याच्यासाठी ही चळवळ. अरे रुपाली, यश, आणि इकडे कुठे एकटी चहा पीत बसलीस? अरे हो हो, किती प्रश्न विचारतोयस. ये ना, बस बस, चहा पिऊ, गप्पा मारू जरा, आहे ना वेळ. आम्ही सोशल वर्कर बाबा, आम्हाला माणसांसाठी वेळच वेळ. चहा नको पण गप्पा मारूयात. येस. बोला, इथे कुठे आज बोहरी आळी जंगी खरेदी वाटतं? अरे नाही रे, खरेदी बिरेदी काही नाही. मी ना आत्ता बुधवार पेठेतल्या रेड लाईट एरियात जाऊन आली आहे. काय? सांगते. जरा एक वेगळ्या प्रकारचं काम सुरू करण्याचा विचार चाललाय. त्यामुळे वंचित विकास संस्था आहे ना, त्यांचं या एरियात खूप काम आहे, ते मी समजून घेण्याचा प्रयत्न करते सध्या. जरा धाडसच केलंय या एरियात येण्याचं. वंचित विकास? अरे म्हणजे चाफेकर सर, एकदा त्यांना भेटायचा योग आला होता. फार मस्त माणूस आहे तो. मी पण भेटली आहे त्यांना. अरे सरांनी मला काय सांगितलं की समाजातला सर्वात वंचित घटक म्हणजे स्त्रिया आणि मुलं, आणि स्त्रियांमधला सर्वात वंचित घटक म्हणजे वेश्या. अगं तेच तर नवल आहे. हे पुरुष असून सुद्धा या भागातल्या स्त्रियांसाठी काम करणं फार अवघड गोष्ट आहे ग ती. खरं आहे तुझं. आता मी गेले 4-5 दिवस इथे येतेय. वंचित विकासचा दवाखाना याच भागात आहे ना. मी वंचित विकासच्या कार्यकर्त्यांना भेटले. मी वेश्यांना भेटण्याचंही धाडस केलं, त्यांच्या मुलांना भेटले. या सगळ्यांची आयुष्य जवळून पाहिली मी. पूर्णपणे वेगळं जग आहे रे हे. औरत ने जन्म दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाजार दिया. जब जी चाहा नस्ला कुचला, जब जी चाहा धुतकार दिया. औरत ने जन्म दिया मर्दों को. ताई पहले है ना, मैं बुधवार गली में धंधे करता था. मला इथे इकली माझ्या ब्रँडवऱ्यानं 2002 मुली होती मला. माझ्या मैत्रिणीने मला इथं पसून आणलं की इथं दोन भांड्याची कामं लागतात, हे लागतात म्हणून मी पसून आणले. तर कुठं लागते बाई म्हणून मला इथं बुधवार पेठमध्ये घेऊन आली. इसका हार्ट में छेद है ना, हाल में होल था, इसके लिए कुछ पैसा कौड़ी चाहिए बोल के आया. अभी उसको रुई पीसने का कंपनी है ना, उसमें काम करते थे. उसका 2 हाथ है ना, वो मशीन का अंदर घुस गया था. उसके बाद मैं सोचा मेरा ज़िंदगी तो ऐसा हो गया, मेरा बर्बाद हो गया. लेकिन मेरा 2 बच्चों के लिए मैं ऐसा रास्ता में आने पड़ा मेरा. मम्मी जब मैं 8 में 6 में पढ़ रहा था तब मैं पढ़ा बंद कर दिया. मेरा मम्मी एक लड़का से शादी कर दिया था, तो लड़का शादीशुदा था. फिर मेरे को एक लड़की मिला, मतलब पायल मेरे से चल, तेरे को मैं ब्यूटी पार्लर काम देगा. मैं छोड़ के उसके साथ चलाया, तो मैं इस जगह में फंस गया. इधर जितना लड़की लोग आया सबको कोई ना कुछ प्रॉब्लम है. जिंदगी के ऐसा प्रॉब्लम नहीं हुआ तो कोई नहीं आता. रेड लाईट एरियात मी काम म्हणजे सुरुवातच तिथून केली आणि
खूप भयान परिस्थिती होती. एक म्हणजे बायकांना सुविधा नव्हत्या, बायकांना शिक्षण नव्हतं, बायकांचं एक्सप्लॉटेशन होतं. म्हणजे आता समजा 1 लाख रुपयाला ती मुलगी विकत घेतली तर 1 लाख रुपये तिचे वसूल होईपर्यंत मालकीन तिला बाहेर सोडणार नाही. जो भी धंधा करता था हमको पैसा देता नहीं थे. घर वाले खाना और एक कपड़ा. ये क्या बुधारपेट में रह के बोलेगा आज गाली दे के जाता है, कोई कल मार के जाता है, कोई थोबड़ा बिगाड़ के जाएगा, है की नाही. कर्जाला बळी पडतात. अनंत टक्के व्याजाने हे कर्ज मालकिनीकडनं घेतात. कोणासाठी कर्ज करतात? बहिणीचं लग्न आहे, भावाचं लग्न आहे, जमीन घ्यायची, घाणवटी सोडवायची, ह्याच्यासाठीच घेतात. स्वतः मात्र रस्त्यावर मरतात. जिंदगी के सबसे खराब जायगा है. या सर्व बायकांना समाजात किमान माणूस म्हणून तरी स्थान आहे का? नाही. मग ते त्यांना कसं मिळू शकेल? की बचत सुरू करायची. बचत मग काय करायचं? आमच्याकडे पैसे नाहीत, काही हरकत नाही. आज गोव्याच्या 5 पुड्या खात असाल तर एका पुडीचे पैसे मला द्या. एक दिवशी गिऱ्हाईक मिळालं नाही तर उपाशी झोपायला लागतं. त्यावेळेला आम्ही त्यांना हे शिकवलं आहे की बाबा आज गिऱ्हाईक नाही मिळालं ठीक आहे, थोडी बचत करा. मला अगदी छान आठवणी आहेत की आमच्या बचतीच्या पैशातनं एक बाई विमानाने गेली. तिला विमानाने फिरायचं होतं. असं करत करत एका मुलीने केलं, दुसऱ्या मुली गेली, बायकांची घरं झाली. त्यात कुणी मुलांना शिकवलं, मुलं इंजिनियर डॉक्टर झाली. ह्या सगळं करत असताना आम्ही विचार केला ह्यांचं शिक्षण नाही आहे. वस्तीमध्ये धंदा करण्याची एक पद्धत असायची. मग बांगड्यांवर हा व्यवहार चालायचा. नंतर ह्या मॅनेजर आणि मालकिनीमधल्या बांगड्या गायब करायच्या, बायका रडायच्या. मग आम्ही त्यांना हिशोब शिकवले. हिशोबात आम्ही त्यांना छोट्या छोट्या डायऱ्या दिल्या. एक काडी लावायची, एक चांदणी करायची. मग मालकिनी चपापायला लागला की अरे हिला हिशोब कळतो. आणि मग त्याच्यातून बायका हुशार व्हायला लागल्या. मग आम्ही त्यांच्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम सुरू केले. मग हळदी कुंकू हा आवडता कार्यक्रम, वटपौर्णिमा हा सगळ्यात आवडता कार्यक्रम, मग संक्रांतीचं हळदी कुंकू. त्यांना एक असं छान वाटायचं की अरे आपल्याला हळदी कुंकाला बोलवत आहे. हे बोल वंचितांचे, वंचित जगण्याचे, स्वप्न विकासाचे यांच्या आहे हो आमचे. जगणच फिरते हे घर आम्हाला बी असू दे आमचं घर. आम्हाला बी माणूस समजा तुम्ही, आम्हाला बी आपलं मान तुम्ही हो. आरोग्य हा तर त्यांचा सगळ्यात जटिल झालेला प्रश्न. TB, HIV हे तर त्यांच्या आयुष्याला पुरून उरलेले आजार. बायका दवाखान्यात यायच्या नाही, यल्लमाच्या देवाऱ्यावर जायच्या, तंत्रमंत्र करायच्या, जडीबुटी वापरायच्या. डॉक्टरकडे जायला पाहिजे हे त्यांना कधी कुणी शिकवलंच नाही. त्यासाठी मोबाईल व्हॅन सुरू केली. मोबाईल डिस्पेन्सरीमुळे त्यांच्यापर्यंत पोचून काम करणं सोयीचं झालं. मोबाईल डिस्पेन्सरीला खूप प्रतिसाद मिळाल्यानंतर बुधवार पेठेतच दवाखाना सुरू केला. आता बायका आपण होऊन दवाखान्यात येतात. इथे येणाऱ्या पेशंट्सची लाईफस्टाईलच खूप वेगळी आहे. पहाटे 3च्या पुढे वगैरे झोपतात त्या बायका. 8-8, 10-10 तास रस्त्यावर उभं राहायचं गिराकाची वाट बघत. काहीतरी मनाला रिझवण्यासाठी हवं असतं ना. तंबाखू कुठल्या ना कुठल्या स्वरूपात असते. गुटखा, मावा, दारू असते. रोडवरच झोपतात किंवा फुटपाथवरती राहतात. रात्री दुकान बंद झाल्यावरती तिथे झोपतात. मग कुठे आंघोळ करायची? सूर्यप्रकाश नाही, छोट्या कुऱ्हाड्यांसारखी घरं, हजारो माणसं येणार, कुणाचं इन्फेक्शन काय, ह्याच्यातून TB अगदी फास्ट वेगाने पसरतो. वंचित विकास हे TBमध्ये गेले 2000 सालापासून कार्यरत आहे. आणि एकदा TB बरा झाला तर हे जी माउथ टू माउथ पब्लिसिटी जे म्हणतो आपण, जी रेड लाईट एरियामध्ये गरजेची आहे ती मध्ये चांगली होते. आणि त्याच्यामध्ये आता TBच्या पेशंटचं प्रमाण कमी झालेलं आम्हाला तरी आढळतं रेड लाईट एरियामध्ये. आणि हे श्रेय मला तर वाटतं हे जे संस्थेने काम केलं त्यालाच जातं. HIV पॉझिटिव्ह पेशंट बाबतही असं होतं की पूर्वी HIV झालं की लपवून ठेवायचे, कोणी घरात घ्यायचं नाही, रस्त्यावर काढायचे. तिला अगदी कुत्र्यातच जिणं असायचं. मी म्हणायचे माझा आजार माझ्या मुलांना लागला तर मग माझ्याबरोबर माझी मुलं पण खराब होत्या. मग मी घरी जात नसे, इथंच रोडलाच झोपायचे. माझा मुलगा यायचा, मला बघायचा, रडायचा. मी पण रडायचे त्याला बघून. सिने त्याच्या खूप बद्दल अफवा होत्या. खरा HIV, खोटा HIV, ह्याच्यातून होतो त्याच्यातून होतो. मग त्यातनं आम्हाला सांगायला लागलं, बायकांना आउटरीच करायला लागलं की HIV कशाने होतो, कशाने होत नाही, तुम्ही निरोध वापरा. दुपारच्या नंतर आम्ही बायकांकडे निरोधसाठी जायचो. मग तिला विचारायचं दीदी निरोध क्यों चाहिए हमको, जो हमारे पास आता है वही देगा ना हमको.
पूर्वी निरोध वापरायला ह्यांचा प्रचंड विरोध असायचा आणि आमच्या तोंडावर फेकायचे निरोध. सुरुवातीला मीनाताई गेलो होतो तेव्हा त्यांच्यानी कंडम काढ माझ्या डोक्यावर टाकले सुरुवातीचा. पण आज निरोध तुम्ही आम्हाला देत नाहीत म्हणून भांडण करतात. कंडमबद्दल सांगतात ना, मी बिगर कंडमचा संबंध करतच नाही. मी तर जास्त धंदा करत नाही, कामं करते. असं एक अर्ध तर पोटासाठी करावंच लागतं, पण बिगर कंडम करत नाही. पण हळूहळू HIV एक्सेप्टन्स म्हणजे ती मान्य करण्याची जी क्षमता आहे ती आता थोड्याफार प्रमाणात चांगली वाढत गेली आहे. आणि मी स्वतःशी सगळ्यांना सांगायचे की जसं डायबिटीजच्या आणि शुगरच्या गोळ्या आहेत, असं आपण जर गोळ्या जर खात राहिलो तर आपण थोडे दिवस जगू, आपली लेकरं बाळ आपण सांभाळू. म्हणून मी सगळ्यांना विश्वास दिला. आता माझं CT4 400 का 300 आहे आणि वजन 50 किलो आहे. आमच्याकडे नंतर HIV पॉझिटिव्ह पेशंट अक्षरशः लोंढ्याने यायला लागले. आणि मग नंतर जेव्हा त्यांची तब्येत बिघडायची तेव्हा त्यांना बाजूला टाकलं जायचं. यांनी मरायचं कसं? पेशंट मेल्यानंतर तिच्या बॉडीला जे काय नाव असायचं वंचित विकास, मीनाक्षी त्यांचं नाव नाही तर आमचं नाव असायचं त्याला. मग ते संध्याकाळी मेलं असेल तर सकाळी आम्ही जायचो घ्यायला. मग ते कुठलं पेशंट हे हुडकून घ्या म्हणायचे. पहिली घटना मैत उचलले, त्याच्या कानातनं रक्त, तोंडातनं रक्त, पूर्णपणे उघडी, हेतून सगळं चिडपाड केलं होतं. हे सगळं रक्त वाहत होतं, डोळे सगळे उघडे. आणि तिच्या अंगावरती असं वारुळासारखा थर झाला होता मुंग्यांचा. अक्षरशः आम्ही 10 ते 15 वाजल्यावरून फिनेल केलं आणि ते फिनेल तिच्या अंगावर ओतलं की त्या माशा जातील, ते ब्लड जाईल धुवून आणि ते निर्जंतुक होईल. हातामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या घातल्या आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या घालून ताईंनी आणि मी ते प्रेत उचललं. आम्हाला नेहमी असं वाटायचं की मरणं हा सुद्धा एक आपला हक्क आहे आणि सन्मानपूर्वक आणि शांततापूर्वक तुम्हाला मरायला मिळालं पाहिजे. आणि जगायचं आहे तर जगण्यासाठी पण तोल सावरायला तरी वेळ पाहिजे ना. ठीक आहे, माझं काही चुकलंय. आणि मग ह्यासाठी म्हणून स्पृहा ही संकल्पना आली. स्पृहा म्हणजे जगण्याची तीव्र इच्छा. बुधवार पेठेतच स्पृहा सुरू झालं. अत्यंत घरगुती आपुलकीचं वातावरण स्पृहामध्ये असायचं. जेवण चांगलं, पूर्ण विश्रांती, TV, नंतर आम्ही तिथे सापशिडी खेळायचो, कॅरम खेळायचं, वाचायला असायचं. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे आमच्याकडे तृतीयपंथी पण एकाच ह्याच्यामध्ये असायचा, वेश्या पण असायची आणि घरगृहस्थीची बाई पण असायची. खूप छोटी मुलं पण आली त्यांच्याकडे, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष आजारी. स्पृहा म्हणजे जबाबदारीच होती की कोणी अचानक गेलं, काही झालं, कोणी सिरियस झालं, पण सगळे मदत करायचे. एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी झाली की एक पॉझिटिव्ह जोडप्यांचं आम्ही तिथे लग्न लावलं आणि जवळपास 500 लोक स्पृहामध्ये आली होती त्या लग्नाला साक्ष द्यायला. आणि ते रुग्ण अजूनही व्यवस्थित आहेत. त्यांनी छोटंसं एक टपरी टाकलेली आहे. प्रत्येक माणसाच्या डोक्यावरचं आभाळ वेगळं असतं याचा जिवंत अनुभव मला स्पृहामध्ये मिळाला. तर माझ्याकडे आज जवळपास 2,500 अंदाजे 2,500 रुग्णांना मी सेवा दिली. मग कालांतरानं फंडिंगचा प्रॉब्लेम आल्यामुळं स्पृहा बंद झालं. अत्यंत नाईलाजानी आणि अत्यंत दुःखानी, अत्यंत खेदानी हे काम आम्हाला थांबवायला लागलं. आणि मला नंतर इतकं वाईट वाटायचं ना की पेशंट इथे शोधत यायचे आम्हाला, काही नाही आहे का, तुम्ही काहीतरी सोय करा ना. कुठे सोय करणार? बरीच वर्ष चालू असलेला वंचित विकासचा दवाखाना या बायकांचे शारीरिक आजार बरे करतोच, पण तो त्यांना मानसिक बळही देतो. म्हणूनच या बायका इथे आपुलकीने आणि हक्काने येतात. त्या अनुभव म्हणजे कसा आहे की डॉक्टर खूप चांगले, म्हणजे जास्त जरा कधी काय झालं तर मीनाक्षीताई डॉक्टर अगदी घरच्यासारखं समजून घेतात. की त्यांना बाहेर तितकंसं प्रॉपरली हँडल केलं जातं असं मला वाटत नाही. कारण एक स्टिग्मा किंवा ह्या गोष्टी असतातच. बुधवार पेठचं म्हणलं की ससांचे डॉक्टर लोक हे करतात, नाकारा करतात. आमचा चेहरा जरी बघितला ना, पत्ता जरी बघितला ना बुधवार पेठचा, तरी पण आम्हाला लगेच हे करतात, नागडोळं मोडतात, हे करतात. मग आम्हाला वंचित ती कसंच बरं वाटतं. हे सर्व काम बघत असताना माझ्या डोक्यात सतत एक शंका घोळत होती. या बायकांना या सगळ्या दलदलीतून बाहेर नाही का काढता येणार? पुढचं काम 2 दिशेने. म्हणजे आम्ही एक काम करतो ते म्हणजे की मुलींना सोडवायचं, त्याला प्रसिद्धी आम्ही कधीच दिली नाही.
कारण ते देणं सोयीचं नाही आहे. त्या मुली फसवून आल्यात, अशा मुलींना सुद्धा बाहेर काढणं. दवाखाना उघडले मी येत होते पाठीनं अशी पाठ लागून एक मुलगी पळून आली आणि मला मिठी मारली इथं येऊन. म्हणली ह्याच्यातनं मला वाचवा. चुलत्याने आणून इकलंय मला इथं. तिला आतमध्ये लपवलं, मी कोंडून ठेवलं. ते सगळे येऊन शोधून गेले. शिवाजीनगरला जाऊन तिला बस रेल्वे तिकीट काढून तिला बसून गावाला पाठवलं. त्याच्यानंतर तिचा फोन आला आम्ही पोहोचलो म्हणून. एकदा असंच झालं, आमच्या दवाखान्यामध्ये फोन आला की मी लाल बिल्डिंगमध्ये मला एका कपाटात कोंडून ठेवलं आहे, मला सुटका करा माझी. ती मुलगी कपाटात कोंडलेली आम्हाला सापडली. आम्ही ते सगळं पाहिलं म्हणून आम्ही तिथनं निघालो आणि पोलीस चौकीमध्ये आलो. पोलीस चौकीमध्ये महिला अधिकारी होत्या. नंतर आम्हाला कळालं की त्या महिला अधिकाऱ्यांनी धाड घातली, सगळं केलं, पण त्यांचा असा फोन आला की मुलगी तिथे नव्हतीच. म्हणजे ह्या खूप काय वेळेला ह्या लोकल पोलिसांवरही विश्वास ठेवता येत नाही. मग आम्हाला त्याच्या वेळेला पोलीस कमिशनर ऑफिसमधनं खूप मदत व्हायची. वंचित विकासच्या कार्यकर्त्यांमुळे आज बऱ्याच बायका वस्तीतून या धंद्यातून बाहेर पडल्या आहेत. अशा अनेक जणींशी मला बोलता आलं. बोला ताई हमको ये अच्छा नहीं लगता है बे, हम छोड़ देंगे, अब फिर हमको खाने का क्या. वो बोला हमारे पास काम को आओ करके बोला. ताई हम यहाँ पर अभी 18-20 साल होगा मैं ये संस्था में काम करते. मग या पार्वती मावशींनी सांगितलं होतं असं असं आहे. मग तिथं गेले ते लीनाताई होत्या. मग तिथं जाऊन विचारले कामाला येऊ का. चालेल. मला हे धंदा नाही करायचा, माझ्या जावाय नातू आलेत मला, ही स्वराची बसती मला. तर ताई म्हणल्या तू काम करणार का. हां म्हणत. अशा बऱ्याच जणी आहेत की आपण त्यांना भाजीचा व्यवसाय करून दिला आहे. आता त्या भाजी विकतात, छोटंसं दुकान काढतात, त्याच्यातून त्या आपलं उदरनिर्वाह करतात. पण ताई इकडे नको. मला वाटतं माझ्या घरात मी कशी राहते असं मला इथं वाटतं. मी माझं धोका नाही ना, माझं घरच आहे. आणि तर आता वस्ती तर सोडूनच दिलं मी. आता वंचित विकासमध्ये काम करायचं. परत आमचं काम संपलं, परत आपण घरी जातो. मी काय म्हणते का, मी बाहेर निघाले ना, माझ्यासारख्या ताई लोकांनी माझ्या सांगत बाहेर निघावं, कुठे मी धुण्याबंदीच करून खाऊ, माझ्या मनात यांचं. या सगळ्या गोष्टींची चर्चा करत असताना एक मुद्दा समोर आला. काही बायकांना यातून बाहेर पडायची इच्छा नसते. असं का असेल? एक खूप ट्रेंड येतोय हा, खरं म्हणजे मार्केटिंग नवीन येणारं ग्लोबलायझेशन, की नवीन मुली मला म्हणतात आम्ही महिन्याला 50,000 मिळवतो, तुम्ही पगार देणार का. मी सांगते 50,000 पगार मी नाहीच देऊ शकत, असा मिळतच नाही 50,000 पगार. पण मग हा जो तू धंदा करतेस ना, ह्याचे जे तोटे होणार आहेत ते पण लक्षात घे, लवकरात लवकर थांबव. मुलांच्या बाबतीत सुद्धा मुलं मोठी झाली की कुठल्याही बायकांना असं वाटत नाही. त्या बायका स्वतःहून आता बोलायला लागल्या की ताई आता ही मोठी झाली, आता बरोबर नाही आहे. घरवाले एक मारता था हमको, बच्चा तुम लोग क्यों संभालता, हमको दो करके. हम बोला घरवाले को बच्चा दिए तो अभी अपना ज़िंदगी कैसा हो गया, बाद में उसका ज़िंदगी भी घरवाले ऐसा बनाएंगे. इससे पहले इसको मालूम, अभी छोटा है, पूरी बात ये नहीं. जब भी इसको समझ नहीं लगेगा जब मेरा माँ रेंडी है कि नहीं, तभी ये मेरे को क्या नफरत नहीं करेगा, उससे पहले निकल जाएगा. मैं मेरा ज़िंदगी में जो नहीं हुआ, मेरा 2 बच्चा का ज़िंदगी में वो मैं लेकर आऊँगा, ना खुश लेकर आऊँगा. त्यांची मुलं हे त्यांचं खरं विश्व, आयुष्यातला खरा आनंद. त्यांचं भलं व्हावं, त्यांना आपल्या वाट्याला आलेलं दुःख भोगायला लागू नये, असं प्रत्येक आईला वाटणं साहजिक आहे. मुलांना त्यांचे अधिकार मिळणं, त्यांना त्यांचं बालपण उपभोगायला मिळणं आणि ह्या सगळ्या गोष्टी निहारच्या माध्यमातून ह्या ज्या शरीरविक्री करणाऱ्या स्त्रिया आहेत त्यांच्या मुलांना मिळाव्यात, त्या ह्याच्यातनंच निहारचं काम सुरू झालं. आणि मुख्यतः ती पुन्हा ह्या धंद्यात येऊ नयेत आईच्या, आणि ते समाजामध्ये चांगल्या रिस्पेक्टेबल जॉब्समध्ये जावीत, त्यांनी आईला सांभाळावं, आणि हा मुख्य हेतू होता. 5 जुलै 1989 साली ज्यावेळेस निहारची स्थापना झाली त्यावेळेस मी 15 मुलांसह इथे निवासी व्यवस्थापनाचं काम सुरू केलं. सुरुवातीला जेव्हा मूल येईल तेव्हा त्यांच्यात भाषेचा प्रॉब्लेम असतो. भाषा त्यांना काही केल्या मराठी भाषा कळत नाही, खायचं प्यायचं कळत नाही, की मग एक मूल तर एवढं खातं की त्यांना असं वाटतं की परत मिळतं का नाही. की जेव्हा ते इथे येतात, नवीन मुलगा मुलगी कोणी येतं, तेव्हा थोडेसे हायजीनशी रिलेटेड त्यांना
त्रास असतो स्किनशी रिलेटेड, पण ते आल्या आल्या इथे सगळं ते वॉश आउट केलं जातं पहिल्या काही दिवसातच. जी पहिल्यापासून मुलं असतात ना, अगदी लहानपणापासून, तर ती मग त्यांना अगदी नाव घालण्यापासून असतं त्यांचं. सुरुवातीला ज्यावेळेस निहारच्या मध्ये मुलांना ज्यावेळेस प्रवेश घेतला त्यावेळेस शाळेमध्ये ॲडमिशन घेताना आम्हाला खूप त्रास व्हायचा की मुलांच्या वडिलांचं नाव किंवा ही मुलं अशा बायकांची मुलं आहेत म्हणून आम्हाला नको. आता तसं पाहिलं तर विशेष प्रयत्न आम्हाला करावे लागले नाहीत असं मी तर म्हणेन. कारण पहिल्यांदाच आम्ही शिक्षक स्वतः ह्या मुलांशी एकदम जवळीकता साधली. त्या शिक्षकांनी मुलांशी जवळीकता साधल्यामुळं बाकी इतर मुलांनी त्यांना दूर करणं किंवा काय हा प्रश्नच आला नाही. हळूहळू आम्ही पालकांशी पण जे बोलत गेलो, गेल्या 25 वर्षात मी असं म्हणेन की पालकांचं शिक्षण सुद्धा आम्ही केलं. निहारमध्ये येणाऱ्या मुलांच्या आया त्या कशाही यायच्या, त्यांनाही वळण लावण्याच्या दृष्टीने, म्हणजे इतकं की आई म्हणून तुम्ही इथे येता, पदर कसा घेतला पाहिजे ग, तो खांद्यावरून आला पाहिजे. दोन्ही खांद्यावरून आला तर फारच चांगलं. त्यामुळे तू आई वाटशील. तोंड रंगून यायचं नाही, दारू पिऊन यायचं नाही, आणि खांद्यावरती पदर ठेवून मी हे सगळं दाखवलं. म्हणजे सुट्टीला आम्ही पहिली 10 वर्ष एकाही मुलीला पाठवलेलं नाही आहे. त्यावेळेला खूप आयांना राग येत होता की आम्हाला पाठवत नाही, आमची मुलं आम्हाला समजत नाही का, आम्ही कसं असं करू. पण वस्तीत जर त्या नेणार असतील तर सुट्टीला पाठवून उपयोग नव्हता. निहार हे या मुलांसाठी त्यांचं स्वतःचं घरच आहे यात शंका नाही. वस्तीतल्या वातावरणाचा त्यांच्यावर वाईट परिणाम होऊ नये यासाठी त्यांना वस्तीपासून दूर ठेवण्यातच त्यांचं हित आहे. पण मग या सगळ्यात आई आणि मुलांच्या नात्याचं काय? हे नातं टिकवणं फुलवणं कसं शक्य होत असेल? मुख्यतः मुली आपल्या आईबद्दल काय विचार करतात? जेव्हा त्यांना कळतं असं म्हणता येत आई, पण मुलींना सुरुवातीपासूनच माहिती असतं की आपली आई काय करते. मुलींना माहिती असतं तरी पण मुली असं कळू देत नाहीत की माझी आई कपडे भांडे धुण्याचं काम करते किंवा माझी आई कुठल्या तरी दवाखान्यात काम करते असं सांगता येतं. मग मी सुनीता ताई सर प्रामुख्याने ते सांगतात की ही तुझी आई आहे, तुला म्हणजे मग आई हे नविलाजाने करते, आई मुद्दामून करत नाही असं. आणि जे वास्तव आहे ते आपण जसं स्वीकारलंय तसं मुलांनाही शिकवायला पाहिजे. जसं जसं मला संस्था कळायला लागली की हे संस्था कोणाशी आहे, आणि त्यावेळी मला कळलं की माझी आई ही लालबत्ती विभागामध्ये वेश्या होती. मग हा धक्का होता का? तर खरं सांगायचं तर या संस्थेमध्ये मी जे काय राहिलो ना, तर मला हा मोठा धक्का नाही वाटला. मग नंतर जसं जसं मला कळत गेलं तर मग मला आईबद्दल तिरस्कार वाटू लागला. आज मी हे स्वाभाविक आहे, कोणाबद्दलही होऊ शकतं. ताई खूप समजून सांगायचे मला. मुलींच्या बाबतीत मात्र आयांचं थोडंसं वेगळं होतं की त्यांना त्यांच्या शब्दात सांगायचं तर त्यांना वाटतं की मुलीची घरगृहस्थी असावी आणि त्या कुटुंबात ह्या आईला पण स्थान असावं हिची आई म्हणून. मग मी 18 वर्ष पूर्ण होऊन गेले, तर मग त्यानंतर आईने माझं लग्न वगैरे व्यवस्थित केलं. आई माझ्याशी प्रेम करायचं पण मला कळत नव्हतं ना. मग नंतर जसं जसं समज आले तर मी आईला खूप प्रेम करू लागले. पण ज्यावेळी मी आईला प्रेम करू लागले त्या ह्याच्यामध्ये पिरियडमध्ये माझी आई 1.5 वर्षांनी डेथ झाली. जितका रोल निहारचा आहे तितकाच आईचा आहे, कारण आईला निहारमध्ये त्यांना पाठवावं असं वाटलं त्याच्यामुळे ते पुढं आलेली आहेत. त्याच्यामुळे दोन्हीही इक्वल आहे असं मला वाटतं. आणि निश्चितपणाने हे घडेल की आमची मुलं आईला विचारतील, मग ती मुलगी असली तिचं लग्न झालं तरी विचारेल. माझी आई मला खूप आवडते. आईची इच्छा आहे की मी डॉक्टर व्हावं. आईनेच मला इथं टाकलं आणि आता आई नाही आहे तरी मी माझं स्वप्न पूर्ण करून तिचं नाव मोठं करेन. आईला सपोर्ट करायचा, आईला कधी साथ सोडायची नाही आईची, आणि स्वतःचं एक घर घेऊन मस्त तिला आनंदात ठेवायचं त्या घरात. ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळी मी आनंदनगर इथे एक रूम घेतली आणि मी आईला पहिलं घरात आणलं. तो जो आनंद होता तिच्या चेहऱ्यावरचा तो इतका चांगला होता की आज आपला मुलगा आपल्यासोबत आहे आणि मलाही होतं की माझ्या मी आईबरोबर राहतोय.
आत्ता मग निहारमध्ये सर्व सोयी सुखसोयी सुविधा सगळं उपलब्ध आहेत. मुलांसाठी वेगवेगळे प्रशिक्षित माणसं येतात. त्यांचे वेगवेगळे प्रशिक्षण घेतलं जातं, शिबिरं घेतली जातात. त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी, म्हणजे असं नाही आहे की केवळ शालेय शिक्षण, पण काय शालेय शिक्षणाबरोबरच इतरही व्यक्तिमत्व विकास त्यांचा व्हावा यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात. पूर्वी मुलांना काहीच माहित नसायचं काय चाललंय बाहेर किंवा काय. आता पेपर आला की पेपर वाचतात, टीव्हीवरच्या बातम्या बघतात. आणि हुशार म्हणाल ना, म्हणजे असंही नाही गट्स त्यांच्यात ना, म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणाल ना तुम्ही, तुम्हाला ह्या मुलांच्यात दिसेल. मानसिक दृष्ट्या सुद्धा ही मुलं फार सेन्सिटिव्ह आहेत. म्हणजे जशी ती, मला तर उलट इथे जास्त वाटली की त्यांना पटकन कळतं, कोणाचं दुःख असेल तेही पटकन कळतं. एखाद्या वेळेस आजारी पडलं तर खूप काळजी घेणार, ताई तुम्ही बसा आम्ही करतो, किंवा म्हणजे प्रेम पण खूप करतात ही मुलं. असं आहे. मला अजून असा रिस्पॉन्स मिळतो की आम्हाला तुमची आत्ता आठवण येते, खूप नेहमी येते आठवण. म्हणजे त्यांना आठवण राहते, ठेवतात ते. म्हणजे असं कृतज्ञता आहे की यांनी आपलं केलंय, यांनी आपल्याला सांभाळलंय, सगळ्यांबद्दल. माझं प्रत्येक वेळीच एक मत आहे की जरी आईने जन्म दिला असेल तर सांभाळले संस्थेनीच. पूर्ण शिक्षण झाल्यावर, स्वतःच्या पायावर उभं राहिल्यावर पुढे मी ठरवलंय की संस्थेला मदत करायची. आपल्या ताई पण म्हणजे अशाच मुलांसाठी ही संस्था काढली आहे, तर मला सुद्धा गरीब लोकांसाठी काही करता येईल का. कुठेही बाहेर निघाल तर पहिला संस्थेचं नाव घेईन. केलंय ना तर मला ह्यांनीच केले सगळं काय. ह्या जी काही घडतायत मुलं, त्याला संस्थाच कारणीभूत आहे. म्हणजे चांगल्या गोष्टी ज्या घडतात ना, मुलं जी वेगवेगळ्या पद्धत, माझ्यापेक्षा मुलं मोठी झाली. हो, ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. मी पूर्ण झाल्या मला आनंद वाटतो इथे सांगायला की 2 महिन्यामध्ये यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटची शिखर परिषद संस्था जी आहे यशदा, इथे मी रिसर्च असिस्टंट म्हणून जॉईन झालो. मी आता जीवन ज्योती चॅरिटेबल फाउंडेशन तिथे 6 वर्ष झाले टीचर्स म्हणून काम करते. अशीच आपली इथले जशी मुलं आहेत त्याच मुलांमध्ये मी काम करते. निहार कितीही घर म्हटलं तरी ती एक व्यवस्था आहे. एक ना एक दिवस यावा असा की निहार सारखं घरकुल चालवण्याची गरजच राहणार नाही. हे वंचित सारे आपले कोणी नाहीत का, यांचेही जगणे आपले देखील नाही का. यांनाही देऊ श्वास नवा, यांनाही देऊ ध्यास नवा. मनात पेरू स्वप्न नवे, उडतील ना मग नवे थवे. आम्हीही घेऊ श्वास नवा, आम्हीही घेऊ ध्यास नवा. निहारमुळे खरं तर मी आतून निश्चिंत झाले होते की कुठेतरी ही मुलं चांगल्या वातावरणामध्ये वाढतायत, मोठी होतायत. पण मग माझ्या लक्षात आलं की मी जेव्हा त्यांच्या बुधवार पेठेतल्या दवाखान्यात जात होते तेव्हा अनेक मुलं मला रस्त्यावर, वस्तीत फिरताना दिसायची. याचा अर्थ सगळीच मुलं निहारमध्ये जात नाहीत. अशाही आया आहेत ज्या आपल्या मुलांना अशा संस्थांमध्ये पाठवत नाहीत किंवा पाठवू शकत नसतील. तर मग अशा मुलांचं काय? मध्ये बायकांकडे मुलं असतात. छोटी जी मुलं असतात 5 वर्षापर्यंत तिची असतात. हे स्वतः मी डोळ्यांनी पाहिलंय की मुलाला झोपेचं औषध देऊन कॉट खाली ठेवलंय. वरती कॉटवर दंडाकराच्या खाली मुलं झोपलेली असायची. घरामध्ये मुलांना चांगलं काय वागणूक दिली जायची नाही. घरमालकीने सुद्धा हाडतूड करते किंवा सगळ्यात ऑल वस्तीतच त्यांना हाडतूड केली जायची. कोई कोई बच्चा लोग अच्छा रहता है, अच्छा रखता है. कोई माँ क्या हो, दूसरा यार मिलेगा ना भाग भी जाता है. वस्तीतलं वातावरण तर काय, कस्टमर येतो आणि ते शिव्या देणं, दारू पिणं, हे सारखं सतत तेच वातावरण. आणि असं खरं म्हटलं तर मुलांना अगदी लहानपणापासून जे काही वस्तीत चालतं, जे काही ते सगळंच डोळ्यांनी बघतात मुलं. मला वस्तीत राहायला आवडत नाही, पण कसं आहे, बरं वाटत नाही ना वस्तीत राहायला. इथं असं बाहेर झोपायला आवडतं, घरी नाही. घर आहे इथे तर मी बाहेर झोपतो मी रोज. किंवा जी मोठी मुलं आहेत, ज्या मुलांच्या शाळा सुटल्यात पण ती वस्तीमध्ये वडापाव आणि ह्या सगळ्यावरती
म्हणजे पुण्याचा सर्वे बालकामगारांचा 0 आहे, पण तिथे सापडतातच मुलं. ये देखो जो खुला है बोलता है, गलत नहीं सुन. कोई कोई बच्चा पैदा करके भी बेचता है. असं वाटतं की मूल आहे, या समाजातलं असू देत, या एरियातलं असू देत किंवा बाहेरच्या एरियातलं, त्यांना प्रेम हवं असतं, सुरक्षित वातावरण हवं असतं. या प्रकल्पाला सुरुवात करावी म्हणून डॉक्टर अंजली मॉरिस ट्रस्ट आहे, तर त्यांनी या प्रकल्पाचे मांडला, सादर केलं त्यांना, तर त्यांनी मंजुरी दिली. ये बच्चे लोगों को जो है, लोग बोलेंगे कि ये सेक्स वर्कर है तो क्यों मैं इन्वॉल्व हूँ. मेरे को लगा कि किसी को तो इन्वॉल्व होना चाहिए, क्योंकि वो जो सेक्स वर्कर है वो उसमें अपने मतलब वो सेक्स वर्क के लिए पैदा नहीं हुए थे. हाँ, लेकिन उनको करना पड़ता है क्योंकि फैमिली सपोर्ट करने के लिए. तो इसीलिए मैंने सोचा कि ये करना बहुत ज़रूरी है. फुलवा, बंच ऑफ फ्लॉवर्स, हेही नाव मग मीच दिलं, कारण मला माहिती होतं ही विविध प्रकारची पोरं, त्यांची जात माहिती नाही, धर्म माहिती नाही, अशी सगळी एकत्र येणार, पण ती फुलांसारखी आहेत. तीही विकसित होऊ शकतात, तीही कोणाला गंध देऊ शकतात. त्यांच्यासाठी काम सुरू झालं. फुलवा चालू झाले त्यातनं दवाखान्यापासूनच आम्ही मुलांना आणायला लागले. पण तेव्हा खूप त्रास झाला आम्हाला, की वस्तीत बायका तयारच नव्हत्या पाठवायचं, म्हणजे की त्यांना विश्वास नव्हता एक, आमच्या मुलांना कुठं घेऊन जातात, कारण वस्तीमध्ये मुलं पळवण्याचं खूप प्रमाण होतं. हात जोडा.